जय हिंद. कोणतरी कमेंट करा माझा आवाज येत असेल तर. आवाज येतोय का? एस टाईप करा कोणीतरी. हा, लगेच लेक्चरला सुरुवात करूया आपण. ओके ओके ओके. तर मित्रांनो, तुम्हाला मगाशी सांगितलं मी का जिथं कमी तिथं आम्ही या न्यायाने आपण आजच्या लेक्चरला घेणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये महत्वाचे म्हणजे संकर प्रयोगाची आपण सुरुवात करणार आहोत. लक्षात घ्या, संकर प्रयोग किंवा ज्याला मिश्र प्रयोग ह्या नावाने सुद्धा ओळखतात. संकर प्रयोग किंवा मिश्र प्रयोग. आता कमेंट नका करा कोणी. पहिल्यांदा आपण डेफिनेशन समजून घेऊया काय असणार आहे तर, आणि त्याच्यानंतर मग एक 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 मुद्दे, त्याची उदाहरणं वगैरे, त्याच्यावरची रिव्हिजन, सर्व गोष्टी आपण क्लिअर करूया. संकर प्रयोग किंवा मिश्र प्रयोग म्हणजे काय? ज्या प्रयोगामध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक प्रयोगांच्या छटा असतात. दोन किंवा अधिक प्रयोग एकत्र येऊन संकर प्रयोगाची निर्मिती होत असते. मग संकर प्रयोगामध्ये लक्षात घ्या परत एकदा, एकाच वाक्यात एकापेक्षा जास्त प्रयोगांच्या जर का आपल्याला छटा म्हणजे लक्षणं दिसत असतील तर तेवढ्याला संकर प्रयोग होत असतो, ज्याला आपण मिश्र प्रयोग ह्या नावाने सुद्धा ओळखत असतो. याच्यावर एमपीएससी ला सुद्धा एक 2-3 वर्ष अगोदर ट्रेन असा आला होता का खूप जास्त प्रश्न यायला लागले होते. त्याच्यानंतर जसं एमपीएससी ला प्रश्नांचा दर्जा बदलतो त्याच पद्धतीने मग इतर ज्या सरळ सेवेच्या परीक्षा असतात किंवा पोलीस भरती सारख्या परीक्षा असतात, अजून छोट्या मोठ्या परीक्षा सर्व, त्याच्यामध्ये सुद्धा त्याचे प्रतिबिंब पडत असतात. म्हणजे थोडक्यात प्रश्नांची काठिण्य पातळी कमी जास्त होत असते. संकर प्रयोगावरची प्रश्न अगदी पोलीस भरतीपासून तर एमपीएससी लेवलच्या प्रश्नपत्रिकांमध्ये विचारण्यात आलेली तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका बघू शकतात. संकर आणि मिश्र प्रयोग परत एकदा सांगतो, एकाच वाक्यात एकापेक्षा म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त प्रयोग एकत्र येऊन संकर प्रयोगाची निर्मिती होत असते. त्याच्यातलं पहिला प्रकार असणार आहे, एक एक प्रकार बघूया आपण याच्यातील. संकर प्रयोगातील पहिला प्रकार असणार आहे तो म्हणजेच कर्तू कर्म संकर प्रयोग. ओके, बघा लक्षात घ्या मित्रांनो, कर्तू कर्म संकर प्रयोग. आता याच्यात कर्तू आणि कर्म, कर्तू म्हणजेच काय, कर्ता, आणि कर्म म्हणजेच कर्म. जर क्रियापद हे कर्ता आणि कर्म दोन्हीनुसार बदलत असेल तर त्यावेळेला कर्तरी आणि कर्मणी प्रयोग असतो. म्हणजे कर्तृ कर्म संकर प्रयोग असणार आहे त्या वाक्यामध्ये. बघा लक्षात घ्या, याच्यातली थीम क्रियापद कर्ता व कर्म दोन्हीनुसार बदलते. महत्वाची कोण या, क्रियापद कर्ता व कर्म दोन्हीनुसार बदलते. याच्यातील एक नंबरच्या पर्याय प्रकार म्हणजे प्रश्न असेल, आपण उदाहरणादाखल पहिला प्रश्न घेऊ. याच्यातील तू कविता म्हटलीस, तू कविता म्हटलीस. वाक्य लक्षात घ्या, कर्तृ कर्म संकर प्रयोग, क्रियापद कर्ता व कर्म दोन्हीनुसार बदलते. तू कविता म्हटलीस या वाक्यातील क्रियापद कोणते? पटकन टाईप करा प्रत्येकाने, अगदी फास्ट. आता टाईप करा. म्हटलीस. ओके ओके ओके.
म्हटलीस हे क्रियापद. कर्ता कोण आहे? कर्ता काय याच्यातलं? म्हणणारे कोण? तू. तू तू हा कर्ता आहे. दुसरं कर्म कोणतं असणार आहे? तू कविता म्हटलीस. काय म्हटलीस? कविता. मग कविता या ठिकाणी असणारे कर्म. आणि प्रयोगाची व्याख्या मी तुम्हाला मगाशी सांगितलेली होती. व्याख्या काय म्हणते प्रयोगाची? कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्यातील परस्पर संबंधाला आपण प्रयोग म्हणत असतो. मग आता बघा, कर्त्यानुसार क्रियापद बदलत असेल तर त्याला कर्तरी प्रयोग, कर्मानुसार बदलत असेल तर कर्मणी, कर्ता आणि कर्म दोन्हीनुसार न बदलता स्वतंत्र राहत असेल तर त्यावेळेला भाव्य प्रयोग असतो. हे आता आपण आतापर्यंत बघितलेलं होतं. आजच्या लेक्चरला आपण संकर प्रयोग बघतोय. त्याच्यातील संकर प्रयोगातील पहिला उपप्रकार कर्तृकर्म संकर प्रयोग. क्रियापद कर्ता व कर्म दोन्हीनुसार बदलते, म्हणजे कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग दोघांची लक्षणं दिसतात. आता तू कविता म्हटलीस. कर्ता कर्तरी प्रयोगामध्ये कसा असतो बरं? प्रथमामध्ये असतो का द्वितीयांत असतो? कर्ता कर्तरी प्रयोगामध्ये कसा असतो? कोणत्याही विभक्तीत असतो कर्ता. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता कोणत्याही विभक्तीत असतो? प्रथमा. म्हणजेच या ठिकाणी तू हा कर्ता इथं प्रथमामध्ये. आणि मग कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता कसा असतो बरं? कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता काय असतो? प्रथमामध्ये. त्याच्यानंतर तू कविता म्हटलीस, त्याने कविता म्हटली. तुझ्या ऐवजी बघा, त्याने जर का म्हटलं आपण, म्हणजे पुरुष बदललं, तृतीय पुरुषी घेतलं, याच्यात बघा त्याने कविता, त्याने कविता म्हटली. म्हणजे म्हटलीसचं रूपांतर काय होत आहे? म्हटली. कर्त्यानुसार पण क्रियापद बदललेलं आहे. आणि त्याने कविता म्हटली याच्याऐवजी आपण असं जर काम घेतलं, समजून घ्या मित्रांनो अगदी व्यवस्थित. त्याने कविता म्हटलीस आणि असं जर का म्हटलं आपण, तू कवितेच्या ऐवजी आपण ती कविता आणि ते गाणे, गाणे नपुसकलिंगी घेऊया कर्म. तू गाणे म्हटलेस, तू गाणे म्हटलेस. मग आता म्हटलीसचे रूपांतर गाणे या कर्मानुसार काय होतंय? म्हटलेस होतंय. म्हणजेच क्रियापद कर्ता, तू या कर्त्याच्या ऐवजी आपण त्याने हा कर्ता घेतला तर म्हटलीसचे रूपांतर म्हटली झालं. आणि कविता या स्त्रीलिंगी कर्माच्या ऐवजी आपण गाणे हे नपुसकलिंगी कर्म घेतलं तर म्हटलीसचे रूपांतर म्हटलेस असं झालेलं आहे. म्हणून या ठिकाणी कर्ता व कर्म दोघांनुसार क्रियापद बदलतंय. म्हणून या प्रयोगाला म्हणायचे या ठिकाणी कर्तृकर्म संकर प्रयोग. कर्तृकर्म संकर प्रयोग. मी जे सांगितलं याच्यात एक लक्षात घ्या, कर्तृकर्म संकर प्रयोगामध्ये क्रियापद कर्ता व कर्म दोन्हीनुसार बदलते. आणि त्यातल्या त्यात अजून महत्वाची इंडेक्स सांगतोय, कर्ता पण प्रथमांतच असतो आणि कर्म सुद्धा प्रथमांत आहे. कर्ता आणि कर्म दोघं प्रथमांत आहेत. मी जेवढ्या गोष्टी सांगितल्या त्या लक्षात आल्या का? टाईप करा. आपण घाई काहीच करणार नाही, भरपूर वेळ आपल्याकडे आजच्या लेक्चरला. हो, नाही तर काही हरकत नाही. निकिता काही घाबरू नको. ओके निकिता, हो. अजून नकारात्मक कमेंट कोणाची होती? ओके ओके, प्रत्येकाला लक्षात आलं मी जे बोललो ते. ओके 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 ओके. अजून आपण उदाहरण घेऊ. दुसरं उदाहरण घेऊया. परत एकदा लेक्चरला वेळेवर हजर राहा. बरोबर, हे पहिलं तत्व असणार आहे. कर्तृकर्म संकर, संकर प्रयोग बघतोय आपण. ज्या संकर प्रयोग म्हणजे काय? एकाच वाक्यात एकापेक्षा दोन प्रयोगांच्या छटा असतील किंवा एकापेक्षा जास्त प्रयोगांच्या छटा किंवा लक्षणं असतील त्याला आपण संकर प्रयोग म्हणतो. त्याच्यातील पहिला प्रकार बघतोय कर्तृकर्म संकर प्रयोग. कर्तृकर्म संकर प्रयोगामध्ये क्रियापद कर्ता व कर्म दोन्हीनुसार बदलते. तू कविता म्हटलीस, म्हणणारा कोण? तू. तू हा कर्ता. काय म्हटलं? कविता. कविता आहे कर्म. आता क्रियापद कर्ता आणि कर्म दोन्हीनुसार बदलेल. शिवाय कर्तरी आणि कर्मणी दोघांची लक्षणं दिसतील. आता कर्तरी प्रयोगाच्या लक्षण काय आहे? कर्ता प्रथमांत असतो. बघा, तू हा कर्ता प्रथमामध्ये, त्याला कोणतेही प्रत्यय लागलेले नाही. कविता हे कर्म सुद्धा प्रथमामध्ये, कारण त्यालाही प्रत्यय लागलेले नाही. शिवाय त्याचे लिंग चेंज करूया. तू कविता म्हटलीस, तूचे लिंग बदल, सॉरी आपण पुरुष चेंज केला. त्याने कविता म्हटलीस, त्याने कविता
म्हटलीस. मग याच्यामध्ये कर्त्यानुसार बदलतंय म्हणून कर्तरीचे लक्षण आलं. आता कविता या कर्माचे लिंग बदलूया आपण. तू कविता म्हटलीस, कविता या स्त्रीलिंगीच्या ऐवजी आपण घेतलं गाणे हे नपुसकलिंगी, कारण ते गाणे म्हणतो ना आपण. तू गाणे म्हटलेस म्हणजे म्हटलीसचे रूपांतर म्हटलेस असं बदल झालेलं आहे. जर क्रियापद कर्ता आणि कर्म दोन्हीनुसार बदलत असेल म्हणजे कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग दोघांची लक्षणं दिसत असतील त्यावेळेला त्या संकर प्रयोगाला कर्तृ कर्म संकर प्रयोग असं म्हणत असतात. अजून आपण काही उदाहरणं घेऊया म्हणजे तुम्हाला अधिक लक्षात येईल. दुसरं उदाहरण असेल सेकंड, तू लाडू खाल्लास, तू लाडू खाल्लास. आता याच्यातील क्रियापद कोणते प्रत्येकाने टाईप करायचे आणि लेक्चरला वेळेवर उपस्थित राहा. विद्यार्थी बरेच उशिरा जॉईन होत आहेत. तू लाडू खाल्लास, खल्लास वगैरे ना करा, खाल्लास. हे क्रियापद. क्रिया कोणी केलेली खाण्याची, कोणी खाल्लेलं आहे, तू. मग कर्ता काय असेल बरं इथं, कर्ता काय असेल तू. ओके बरोबर, तू लाडू खाल्लास, तू हा कर्ता असेल. खाण्याची क्रिया कशावर झालेली आहे, लाडू. मग लाडू काय असेल बरं पटकन सांगा, लाडू काय असेल, कर्म. बरोबर. प्रयोगाची व्याख्या काय म्हणते, कर्ता कर्म आणि क्रियापद यांच्या आपापसातील संबंधाला आपण प्रयोग म्हणत असतो. मग तू हा कर्ता प्रथमामध्ये आहे का नाही, कोणत्याही व्यक्तीमध्ये तू हा कर्ता कोणत्याही विभक्तीमध्ये आहे, प्रथमा. अगदी बरोबर. लाडू हा कर्म कोणत्याही व्यक्तीमध्ये, कारण त्याला कोणतेही प्रत्यय लागले नसेल तर त्यावेळेला ते प्रथमामध्ये असतं. लाडू हे कर्म प्रथमामध्ये. तू लाडू खाल्लास, नंतर आपण तूचे अनेक वचन करू, तुम्ही लाडू खाल्लेत. तू या कर्त्याचे वचन बदल केला आपण, लिंग वचन विभक्ती तिघांपैकी कोणतंही वापरा. तू या एकवचनी कर्त्याच्या ऐवजी तुम्ही अनेकवचनी कर्ता घेतला आपण. तुम्ही लाडू खाल्लेत म्हणजे खाल्लासचे रूपांतर इथं बदल होतंय खाल्लेत. म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद बदलतं म्हणजे कर्तरी प्रयोगाची लक्षण आलं. त्याच्यानंतर तू लाडू खाल्लास याच्याऐवजी आपण दुसरं वाक्य घेऊया अजून, तुम्ही किंवा तू. एक मिनिट आहे, तू लाडू या पुल्लिंगी कर्त्याच्या ऐवजी आपण स्त्रीलिंगी कर्ता घेऊया. तू बर्फी, लाडूची ऐवजी बर्फी घेऊ आपण. खाल्लासच्या ऐवजी काय असेल बरं, तू बर्फी खाल्लीस, तू बर्फी खाल्लीस किंवा तू बुंदी खाल्लीस. येते लक्षात. तर बर्फी हे काय असणार या ठिकाणी, लाडू हे पुल्लिंगी तर बर्फी काय असणार आहे स्त्रीलिंगी. म्हणजे या ठिकाणी खाल्लास हे रूप काय झालेलं आहे, खाल्लीस असं बदललेलं आहे. आणि ते कशानुसार बदललेलं आहे, बर्फी याच्यानुसार बदललेलं आहे. म्हणजे जेव्हा कर्तरी आणि कर्मणी दोघं प्रयोगा म्हणजे दोघांच्या छटा असतील तेवढे त्याला म्हणायचं कर्तृ कर्म संकर. कर्तृ कर्म संकर. हे दोन उदाहरणं सुद्धा पुरेसे झाले त्याच्यामध्ये. ओके, या वाक्यात काही डाऊट आहे का, आहे का काही, नाही. अगदी लेक्चरला अगदी चाणाक्ष राहायचं, पूर्ण ऍक्टिव्ह विद्यार्थी पाहिजे पूर्ण तुम्ही. इथून खूप मजा येईल आपल्या ऑनलाईन बॅचला. आता बघा तुम्हाला अनुभव येईलच तो. मग आता एक कॅप्सूल देतोय व्हेरी एमपी. बरेच मुलांना आहे ना कर्तृ कर्म संकर प्रयोग क्लिअर होत नाही. कर्तृ कर्म संकर याच्यातल्या कॅप्सूल अशा असेल, कर्ता व कर्म दोन्ही धातुरूपेश
धातुरूपेश म्हणजे काय, कर्ता आणि कर्म याच्या लिंग वचन आणि विभक्तीनुसार क्रियापद बदलत असेल तर त्यावेळेला त्याला आपण धातुरूपेश म्हणतो. त्याच्यानंतर क्रियापदाला स प्रत्यय लागलेलं असतं, स प्रत्यय. खाल्लेस, स प्रत्यय. बघा, खाल्लीस या पद्धतीने. त्याच्यानंतर अजून एक सांगतो, कर्ता व कर्म दोन्ही प्रथमा विभक्तीत. कर्ता व कर्म दोन्ही प्रथमा विभक्तीत असतात. बस, जर तुम्ही एवढं लक्षात घेतलं तरी सुद्धा क्लिअर झालं या ठिकाणी. याच्या व्यतिरिक्त डोक्यात फार काही घेऊ नका. बस, कर्तृ कर्म संकर, कर्ता व कर्म दोन्ही धातुरूपेश असतात. क्रियापदाला स प्रत्यय लागलेलं असतं. कर्ता व कर्म दोन्हीही प्रथमा विभक्तीमध्ये असतात. याच्या उपर डोक्यात काहीच नका घ्या, जे असेल ते बाहेर काढून ठेवा. तुम्ही कोणत्या पुस्तकात काय वाचलेले ते तिथं राहू द्या. मी अगदी ठामपणे सांगतो तुम्हाला, मी का कर्तृ आणि कर्म संकर प्रयोग एवढ्या 3 बिट्स जर का लक्षात घेतल्या तरी अडचण नाही. वाचून घ्या व्यवस्थित, मनातल्या मनात वाचायला, काही काही करणार नाही आपण लेक्चरला. ओके, वाचन केलं? वाचन करा, मी लगेच प्रश्न विचारेल याच्यावरचे. 3 पॉइंट माइंड सेट करा. कर्ता व कर्म दोन्ही धातुरूपेश, क्रियापदाला सप्रत्यय, कर्ता व कर्म दोन्ही प्रथमा विभक्तीत. हा धातुरूपेश म्हणजे काय, कर्ता आणि कर्म याच्या लिंग वचन आणि विभक्तीनुसार जर का क्रियापद बदलत असेल तर तेव्हा कर्ता आणि कर्म दोन्ही धातुरूपेश असतात. येते लक्षात? धातुरूपेश म्हणजे काय, आता बघा, कर्त्याचे लिंग बदल केला आपण किंवा वचन बदल केलं तर क्रियापद बदललं ना. म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद बदलत असेल तर कर्ता धातुरूपेश, आणि कर्मानुसार क्रियापद बदलत असेल तर कर्म धातुरूपेश. येते लक्षात? तुमच्या काही नवीन ऍडमिशन त्याच्यामुळे काही थोडी अडचण येईल, काही प्रॉब्लेम नाही. ओके ओके ओके. आता प्रश्न, विधान योग्य आहे का अयोग्य आहे तेवढं टाईप करायच्या. कर्तृ कर्म संकर प्रयोगामध्ये कर्ता प्रथमांत असतो. योग्य का योग्य? योग्य. कर्तृ कर्म संकर प्रयोगामध्ये क्रियापद एकारांत असते. कर्तृ कर्म संकर प्रयोगात क्रियापद एकारांत असते. अयोग्य. अयोग्य, बरोबर. म्हणजे लक्ष आहे तुमच्या. कर्तृ कर्म संकर प्रयोगामध्ये क्रियापदाला सप्रत्यय लागलेले असते. ओके 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 ओके. कर्तृ कर्म संकर प्रयोगामध्ये कर्म अप्रत्ययी द्वितीयांत असते. योग्य का योग्य? कर्तृ कर्म संकर प्रयोगामध्ये कर्म अप्रत्ययी द्वितीयांत असते. अयोग्य आहे. कर्तृ कर्म संकर प्रयोगामध्ये कर्माला विभक्तीचे प्रत्यय लागलेले नसते. योग्य का योग्य? मी काय बोलतोय, कर्तृ कर्म संकर प्रयोगामध्ये क्रियापदाला कर्माला सप्रत्यय, नवीन करतो वाक्य, कर्तृ कर्म संकर प्रयोगामध्ये कर्माला विभक्तीचे प्रत्यय लागलेले नसते. विभक्तीचे प्रत्यय लागलेले नसते कर्माला. योग्य आहे. कर्तृ कर्म संकर प्रयोगामध्ये कर्म हे प्रथमांत असते. योग्य का योग्य? पटकन टाईप करा. राईट. ओके, योग्य. योग्य आहे. कर्माला विभक्तीचे प्रत्यय लागलेले नसतं. कर्तृ कर्म संकर प्रयोगामध्ये कर्ता व कर्म दोन्हीही प्रथमा विभक्तीतच असतात. कर्तृ कर्म संकर प्रयोगामध्ये कर्ता व कर्म दोन्हीही प्रथमा विभक्तीत असतात. हे वाक्य योग्य आहे, बरोबर.
आता त्याच्यानंतर बघूया आपण दुसऱ्या नंबरचा संकर प्रयोग, तो म्हणजेच कर्म भाव संकर. कर्म भाव संकर प्रयोग. आता कर्म भाव संकर प्रयोगामध्ये काय असेल मित्रा, याच्यात आहे ना कर्मानुसार क्रियापद बदलेल किंवा भाव म्हटलं तर एकारांत राहील वगैरे फक्त अशा मुद्दे घ्यायचे नाही. कर्म भाव संकर मध्ये ना एक लक्षात घ्या, जे वाक्य बोलेल ना आणि ज्या शब्दाला मी अंडरलाईन करेल त्याला पचवा. आता कर्म भाव संकर प्रयोगामध्ये कर्मणी व भावे प्रयोगाच्या छटा असता. मी मुद्दाम बोल्ड केलेला छटा, म्हणजे इथं कर्मणी प्रयोगाचे सर्व नियम लागू पडतील असं नाही आणि भावे प्रयोगाचे सर्व नियम लागू पडतील असं नाही. कर्मणी व भावे प्रयोगाच्या छटा म्हणजेच लक्षणीय असतात. छटा म्हणजेच काय, लक्षणीय असतात. बरोबर. उदाहरणार्थ आपण उदाहरण घेऊया कर्म भाव संकर प्रयोगामध्ये. एक उदाहरण, आईने बाळाला निजवले. प्रत्येकाने काळजीपूर्वक मी जे बोलेल ना त्याच्यावर लक्ष द्यायचं. आईने बाळाला निजवले. याच्यात निजवले हे क्रियापद आहे. ओके, क्रियापद आहे निजवले. निजवणारी कोण आहे, आई. आई असणार या ठिकाणी कर्ता. बाळाला बाळ असणार इथं कर्म. ओके, काही कमेंट नका करा, मी सांगतो सर्व. कारण कर्मभाव संकर प्रयोग आणि कर्तृभाव संकर प्रयोग हे दोन संकर प्रयोग जे नाही चुकवतात. याच्यात हा जो शब्द आहे ना छटा, ज्याला मी बोल केलेला आहे, याला तुम्ही चांगल्यापैकी जिरून घ्या, पचवा, समजा. बरोबर. कर्मणी व भावे प्रयोगाची छटा म्हणजे फक्त लक्षण असतात. हिंदीत म्हणजेच काय असेल, झोपवले. आईने बाळाला निजवले. निजवले म्हणजेच काय, तिला झोपी घातलेले. बरोबर. आईने बाळाला सुलाया. बरोबर आहे. निजवले म्हणजे सुलाया. काय हिंदीत विचारलं का, हा हिंदीत काय असतं, सुलाया. निजवले म्हणजे सुलाया. ओके. आईने बाळाला निजवले. निजवले क्रियापद. निजवणारी कोण आहे, आई. आई करता. कोणाला निजवते, बाळाला निजवते. बाळ हे कर्म. आता काय गंमत असणार आहे, कर्मणी आणि भावी प्रयोगाची लक्षणं असतात. कर्मणी प्रयोगाची लक्षणं काय दिसत आहे तिथं, कर्ता हा कर्मणी प्रयोगामध्ये कधीही प्रथमांत नसतो, तो तृतीयांत आहे. इथं कर्ता तृतीयांत. हे कशाचे लक्षण आलं, कर्मणी प्रयोगाचे लक्षण आहे. कर्मणी लक्षण. ओके. बाळाला वास्तविक याला कर्म भाव म्हणतायत ना, तर कर्मणीचे सर्व नियम पण लागू पडत नाही, कारण कर्मणी प्रयोगामध्ये कर्म अप्रथमांत पाहिजे. इथं बाळ ह्या कर्माला आहे ना ला प्रत्यय लागलेले आहे. इथं कर्त्यानुसार कर्त्याची कंडिशन बघायची, कर्माची नका बघा. बघा म्हणून मुलं इथं येत ना चुकतात, आणि जिथं चुकतात मुलं त्या ठिकाणी ते बरोबर मिनिटच्या प्रश्न सेट करतात. आता आईने बाळाला निजवले. आईने, इथं आई या कर्त्याला तृतीयेचे प्रत्यय लागलेले आहे. ने, ए, शी, निशी, इही याच्यापैकी ने. मग कर्मणी प्रयोगाचे लक्षण आहे. आणि निजवले याच्यात क्रियापद काय बरं, एकारांत क्रियापद आहे. आणि एकारांत क्रियापद हे कोणाचे लक्षण आहे, एकारांत क्रियापद कोणाचे लक्षण आहे, भावे प्रयोगाचे. मग कर्म भाव संकर प्रयोग का म्हणून याला, कारण कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग या दोघांची लक्षणं दिसत आहेत. कर्मणी आणि भावे दोघांची लक्षणं दिसत आहेत, म्हणून त्याला म्हणायचं कर्मभाव संकर प्रयोग. एकच कीवर्ड खूप महत्वाचे, छटा दिसतात किंवा लक्षणं दिसतात, बाकी फार काही याच्यात महत्वाचे नाहीये. त्याच्यानंतर
अजून उदाहरण घेऊया याच्यातील कर्मभाव संकर प्रयोगातील. दुसरं उदाहरण घेऊ आपण. प्रत्येकाने काळजीपूर्वक बघायचे. त्यांनी मला मुंबईला धाडले. वाक्यातील साहजिकच क्रियापद कोणते असणार आहे बरं? क्रियापद असणार आहे धाडले. क्रियापद धाडले म्हणजे काय? पाठवले. हिंदीमध्ये भेज दिया. त्यांनी मला मुंबईला धाडले हे क्रियापद. धाडणारे कोण आहेत बरं? त्यांनी म्हणजे ते. इथं त्यांनी हा असेल कर्ता आणि कर्त्याला कोणतं प्रत्यय लागलेलं आहे? नि प्रत्यय. ने एशी निशी इही. नि हे प्रत्यय कोणत्याही व्यक्तीचे तर तृतीयाचे, म्हणजे कर्ता काय आला इथं? तृतीयांत आलेला आहे. आणि कर्ता तृतीयांत असेल तर कर्मणी प्रयोगाचे लक्षण आहे. कर्मणी लक्षण, कर्मणी प्रयोगाचे लक्षण आहे. त्यांनी मला मुंबईला धाडले. धाडले म्हणजे क्रियापद कोणतं आहे बरं? पटकन सांगा. भावी प्रयोगाचे कोणतं लक्षण दिसतंय? ये एकारांत क्रियापद आहे. एकारांत क्रियापद आणि म्हणून ते काय असणार आहे? भावे प्रयोग. म्हणून त्याच्यामध्ये काय असणार आहे? भावे प्रयोग. बाकी याच्यात कोणतेही नियम लक्षात नका घ्या. बाबाने भावाला मारले चालेल. बाबाने भावाला मारले कारण कर्ता तृतीयांत आहे आणि मारले हे क्रियापद एकारांत आहे. मग आता याच्यामध्ये कर्मभाव संकर प्रयोगाची कॅप्सूल काय तयार होईल आपली? कर्मभाव संकर प्रयोग. लक्षात घ्या, कर्म भाव संकर प्रयोग. एक मिनिट जरा. याच्या पण कॅप्सूल तयार करूया मित्रांनो. कर्मभाव संकर प्रयोगामध्ये फायनल डोक्यात काय घेणार आहे? कर्मभाव संकर. कर्मभाव संकर याची लक्षणं काय काय असते? सर्वात महत्वाचे म्हणजे कर्ता. कर्ता जो असतो तो तृतीयांत आहे. कर्म, कर्माचा विचार करायचे नाही आणि क्रियापद एकारांत. क्रियापद एकारांत. कर्ता तृतीयांत आणि क्रियापद एकारांत. येते लक्षात? हा बस. याला सुद्धा व्यवस्थित लक्षात घ्या. याला लक्षात घ्या मित्रांनो अगदी व्यवस्थित. याच्यात काय डाऊट? सर तृतीयांत कसं ओळखायच्या? तृतीयांत म्हणजे कसं ओळखायचं? तृतीयांत, तृतीयांत कसं ओळखायचे सर? कर्ता, कर्त्याला जर का प्रत्यय लागला असेल ने ए शी, प्रत्यय म्हणजे काय? शेवटी जो शब्द लागलेला असतो ना, आता त्यांनी मध्ये नि हा प्रत्यय, त्याने मध्ये ने हा प्रत्यय, तुला मध्ये ला हा प्रत्यय. ला प्रत्यय म्हणजे शब्दाच्या शेवटी लागलेला अक्षर. आता जसं त्याला, त्यांनी मध्ये नि हा प्रत्यय, मुंबई या शब्दाला लाग लागला हा प्रत्यय. मात्र तृतीयांत मध्ये कोणती प्रत्यय असतात? ने एशी किंवा नि शी ई आणि ही. याच्यापैकी कर्त्याला प्रत्यय लागलेला असेल. बघा, ने त्यांनी मला मुंबईला धाडले. आता ही अनेक वचनातले प्रत्यय. नि आला ना, नि त्यांनी, मग ती पहिली विलांटी असेल किंवा दुसरी विलांटी असेल. मॅक्झिमम ती दुसरी विलांटी असेल कारण शेवटचा शब्द आहे ना तो. मी इथं दुरुस्त करतो. नि शी ई ही. बरोबर. हे झालं तुमचं कर्म भाव संकर प्रयोग. त्याच्यानंतर पुढचा संकर प्रयोग आहे अजून. किती नंबरचा संकर प्रयोग असेल बरं आता? 3 नंबर.
मग 3 नंबर मध्ये असतं कर्तृभाव संकर प्रयोग. कर्तृभाव संकर प्रयोग. कर्तृभाव संकर प्रयोगामध्ये कर्तरी आणि भावे प्रयोगाच्या छटा असतात. म्हणजे एकाच वाक्यात कर्तरी आणि भावे प्रयोगाच्या छटा, कर्तरी आणि भावे प्रयोगाच्या छटा असतील तर त्यावेळेला कर्तृभाव संकर प्रयोग होत असतो. मग आता कर्तृभाव संकर प्रयोगातील सरळ उदाहरण घेऊया आपण. एक, तू गाईला घालविलेस. तू गाईला घालविलेस हे संदर्भ ग्रंथातील वाक्य आहे आणि जे पेपराला आलेलं पण आहे. तू गाईला घालविलेस, क्रियापद कोणतं याच्यामध्ये? घालविलेस हे क्रियापद आलं. घालविणारे कोण आहेत बरं? तू गाईला घालविलेस, घालविलेस हे क्रियापद, घालवणारा कोण आहे? तू. तू हा कर्ता. ओके, तू हा कर्ता. आणि कर्म कोणतं असणार आहे बरं? कर्म कोणत्या शब्दात असणार आहे? गाई हे कर्म. आता कर्तृभाव संकर प्रयोगामध्ये कर्तरी आणि भावी प्रयोगाच्या छटा म्हणजे काय असतील? लक्षणे. मग कर्तरी प्रयोगाची लक्षण काय काय आहेत बरं? कर्तरी प्रयोगाची लक्षणं काय येतात? कर्ता प्रथमामध्ये पाहिजेत. इथं प्रथमा विभक्तीमध्ये येतोय कर्ता, कारण त्याला प्रत्यय लागलेला नसेल तर त्याला म्हणायचे प्रथमा. कर्म कर्तरी प्रयोगामध्ये कर्म कसा असतो? प्रथमा किंवा द्वितीया. आता द्वितीयांत कर्म आहे हे कशावरून ओळखायचं? द्वितीय कर्म कशावरून ओळखायचं? द्वितीय प्रत्यय काय काय असतात? एकवचनी प्रत्यय स, ला, ते, आणि अनेक वचनी प्रत्यय असतात स, ला, ना, ते. मग तू गाईला घालविलेस. गाई इथं एक वचन आहे का अनेक वचनी अर्थाने घेतलेले? एक वचन. मग इथं बघा स, ला, ते, ला प्रत्यय लागलेले द्वितीयचे. म्हणजेच कर्तृभाव संकर प्रयोगामध्ये कर्ता प्रथमामध्ये असतो, कर्म प्रथमा किंवा द्वितीयामध्ये असेल. तू गाईला घालविलेस. आता भावी प्रयोगाची छटा काय बरं? इथं भावी प्रयोगाची छटा क्रियापदाला काय प्रत्यय लागलेला आहे? घालविलेस. एकारांत आहे. घालविलेस एकारांत ये आणि परत स आहे. घालविलेस काही हरकत नाही, फक्त एकारांत लक्षात घ्या. भावी प्रयोगामध्ये ना येचा उच्चार होतो क्रियापदामध्ये, हे फायनल लक्षात घ्या डोक्यात. एकारांत. हालाकी स आहे त्याला सकारांत म्हणायला पाहिजे आपण, परंतु ये म्हणायचे, याचा उच्चार होतोय म्हणजे भावी प्रयोगाची छटा येते. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण घेऊया आपण, ते म्हणजे तू मला वाचवलेस. तू मला वाचविलेस. आता ह्या वाक्यामध्ये तू मला वाचवलेस या वाक्यातील क्रियापद साहजिकच वाचवलेस हे क्रियापद आहे. क्रियापद काय? वाचविलेस. वाचवणारा कोण आहे? तू. तू या ठिकाणी असणारे कर्ता. कोणाला वाचवले? मला वाचवले. मला हे असणारे कर्म. कर्माला काय प्रत्यय लागलेला आहे? कर्माला प्रत्यय कोणता लागलेला आहे? ला प्रत्यय. म्हणून कर्म इथं काय आलं? द्वितीया. बघा लक्षात घ्या, द्वितीयाला प्रत्यय काय लागले असतील? सलाते, सलानाते. कर्ता प्रथमामध्ये एक द्वितीयांत आहे. प्रत्यय आहे का कर्त्याला? तू या कर्त्याला प्रत्यय नाही, म्हणजेच कर्ता काय आलेला इथं? प्रथमामध्ये. म्हणजेच या ठिकाणी कर्तरी प्रयोगाची लक्षण आहे. कर्तरी प्रयोगाची लक्षणं काय? कर्ता प्रथमांतच असतो. इथं पण कर्तरी प्रयोगाचे लक्षण आहे पहिल्या उदाहरणामध्ये, कारण कर्ता प्रथमांत, कर्म द्वितीयांत आणि भावे प्रयोग हे लक्षात घ्या. कर्तरी प्लस इथं एकारांत हे भावे, म्हणून याला म्हणायचं कर्तृभाव संकर. म्हणून याला म्हणायचे कर्तृभाव संकर. त्याच पद्धतीने ह्या वाक्यात पण बघा, आता
कर्तरी प्रयोगाची लक्षणे आहेत. काय लक्षणे आली? कर्ता प्रथमामध्ये कर्तरी, कर्म द्वितीयांत आहे कर्तरी, मग कर्तरी कर्तरी प्लस क्रियापद काय आलं? वाचविलेस. याच्यामध्ये क्रियापद काय आलं? येचा उच्चार होतोय, मग एकारांत क्रियापद म्हणा तुम्ही, बरोबर. एकारांत आहे म्हणजेच कोणता नियम आला या ठिकाणी? भावे. मग कर्तरी प्लस भावे बरोबर कर्तु भाव संकर प्रयोग. संपला. कर्तुभाव संकर प्रयोग. मग आता आपण याची जर का कॅप्सूल तयार करायची म्हटली तर ती कॅप्सूल कशी तयार होईल मित्रांनो? कॅप्सूल कशी तयार होईल तर लक्षात घ्या. एक मिनिट. हा, याची कॅप्सूल तयार करूया आपण आता. कर्तुभाव संकर प्रयोग कोणाला म्हणायचे? कर्ता प्रथमांत, कर्म द्वितीया, क्रियापद एचा उच्चार म्हणा किंवा एकारांत म्हणा, बस संपलं. बघा, कर्तुभाव कर्ता प्रथमांत, तू हा कर्ता प्रथमांत, कर्म द्वितीयामध्ये आणि त्याच्यानंतर क्रियापदामध्ये एचा उच्चार होतोय, बाकी संपलं. हे या ठिकाणी IMP असणार आहे. तिघ प्रयोगांची तुम्हाला रूप लक्षात आली का? आणि इथं लक्षात घ्या मित्रांनो, साधारण विद्यार्थी चुकतात आणि मी तेच म्हणतो तुम्हाला पुन्हा पुन्हा, जिथं कमी तिथे आम्ही, जिथं सर्व विद्यार्थी थांबतील त्या ठिकाणी आपले विद्यार्थी आउट ऑफ मार्क्स घेतील. येते लक्षात? संकर प्रयोगातील अजून एक मुद्दा सांगतो, खूप महत्वाचा मुद्दा असेल. संकर प्रयोगामध्ये कर्ता हा कधीही प्रथम पुरुषी नसतो. कर्ता प्रथम पुरुषी असताना संकर प्रयोग होत नाही. आता उदाहरणार्थ बघा सर, ह्यामध्ये कर्म प्रथमा काय प्रथमांत येऊ शकते का? निकिता, कर्म प्रथमांत असू शकते एखाद्या वेळेला, मात्र तशी परिस्थिती नाहीये. कर्म द्वितीया असं मी लिहिलेलं आहे स्पष्टपणे, येते लक्षात. आणि कर्म भाव संकर, कर्तुभाव संकर प्रयोगामध्ये एक लक्षात घ्यायचे, कर्ता हा जो आहे ना प्रथमामध्ये असेल, कर्माच्या जास्त लक्षात नका घ्या, कारण कर्म आहे ना कर्तरी प्रयोगामध्ये फ्लेक्झिबल असतो. कर्म एक तर प्रथमात असतो किंवा द्वितीयत असतो कर्तरी प्रयोग म्हटलं तर, पण कर्तुभाव संकर प्रयोगामध्ये कर्ता प्रथमांत आणि कर्म क्रियापदाला एचा उच्चार झालेला असतो. बाकी जास्त काही डोक्यात नका घ्या. ओके, हे झालं. हा, त्याच्यानंतर कर्ता जो असतो ना संकर प्रयोग, कोणताही प्रकार बघा, कर्ता हा प्रथम म्हणजे प्रथम पुरुषी नसतो. मी, आम्ही याच्यापैकी कर्ता नसतो. तू, तुम्ही, ते, त्याने असेच कर्ते असतात. बघा सर्व उदाहरणं बघूया आपण. काय बोलतोय माझ्याकडे लक्षात द्या जरा. कोणताही संकर प्रयोग घ्या तीन प्रकारातला, मग तो कर्मभाव घ्या, कर्तुकर्म घ्या किंवा कर्तुभाव संकर घ्या. तिघ प्रयोगामध्ये कर्ता हा प्रथम पुरुषी नसतो, म्हणजे मी किंवा आम्ही मध्ये कर्ता नसतो. तो द्वितीयांत म्हणजे तू, तुम्ही, त्याने, त्यांनी, म्हणजे द्वितीय पुरुषी किंवा तृतीय पुरुषीच कर्ता असतो. हे फायनल. उदाहरण बघा, इथं काय येते, तू द्वितीय पुरुषी कर्ता आहे. त्याच्यानंतर आपण अजून वर जेऊया, तू गाईला घालवलेस, हे पण द्वितीय पुरुषी कर्ता आहे. म्हणजे कर्तुक भाव संकर प्रयोगामध्ये सुद्धा द्वितीयांत करता आलेला आहे. सॉरी, द्वितीयांत नाही, द्वितीय पुरुषी करता आलेला आहे. त्याच्यानंतर अजून पुढे येऊया, त्यांनी मला मुंबईला धाडले. त्यांनी, कोणी धाडले? त्यांनी, तृतीय पुरुषी करता आहे. त्याच्यानंतर आईने बाळाला निजवले. कोणी निजवले? आईने. मी निजवलं, तू निजवलं असं आहे का? आईने, म्हणजे तृतीय या म्हणजे तृतीय पुरुषी या ठिकाणी करताय आईने, तृतीय पुरुषी. त्याच्यानंतर तुम्ही लाडू खाल्ले, द्वितीय पुरुषी करताय. तू लाडू खाल्लास, द्वितीय पुरुषी करताय. तू गाणे म्हटलेस, द्वितीय पुरुषी करताय.
तू कविता म्हटलीस द्वितीय पुरुषी करताय, मग संकर प्रयोगामध्ये कर्ता प्रथम पुरुषी असताना संकर प्रयोग होत नाही. कर्ता द्वितीय पुरुषी किंवा तृतीय पुरुषी असतानाच संकर प्रयोग होतो. हे फायनल. मी जे बोललो ते लक्षात आलं का? का घोकंपट्टी झाली? यश टाईप करा जर का लक्षात आलं असेल तर. आणि मित्रांनो, तुम्ही कोणत्याही पेपरला जा, एमपीएससीच्या ज्या काही युपीएससीच्या मराठी असेल तिथं तुमच्या एखादा ऑप्शनल विषय किंवा लँग्वेजचा विषय असेल तिथं युपीएससीला सुद्धा आहे ना व्याकरण विचारतात काही वेळेला. कोणत्याही पेपरला जा तुम्ही, मी पूर्ण विश्वासाने सांगतो काही प्रॉब्लेम राहणार नाही व्याकरणाला. आणि एक सांगतो, एकच विषय तुमच्या ना 1-1 मिनिटं आणि 1-1 पैसा वसूल करून टाकेल. एक विषय कोणताही एक घ्या, तुम्ही मराठी करा माझ्या बॅच मधून, गणित करा, बुद्धिमत्ताच करा, तुमच्या फुल पैसा आणि फुल टाइम वसूल आहे, काही चिंता नका करा. आता आपण समरी काढूया पूर्ण प्रयोगाची. आता नोट्स कशा काढायच्या हे तुम्हाला समजेल या ठिकाणी. आता प्रयोग या प्रकरणावर बरेच वेळेला नियमित प्रश्न येत आहेत. तर प्रयोगावरचे जे प्रश्न येत आहेत ना त्याविषयी एक सांगतोय मी. आता प्रयोगावर कसेही प्रश्न येऊ द्या, किती टाईपचे प्रश्न येऊ द्या, मी एक कॅप्सूल काढतोय, तिच्याकडे लक्ष द्या जरा. प्रयोग प्रयोग व्याख्या लक्षात घ्यायची प्रयोगाची. कर्ता, कर्म आणि क्रियापद या तिघांमधील परस्पर संबंधाला प्रयोग म्हणतात. संबंधास प्रयोग म्हणतात. की पॉइंट लक्षात घ्या बस. कर्ता, कर्म व क्रियापद यांच्यातील परस्पर संबंधाला प्रयोग म्हणतात. प्रयोगाची मुख्य प्रकार म्हटले तर 3च आहेत. मात्र चौथा प्रकार आहे ना तो संकर प्रयोग. फक्त आपण अभ्यासाच्या दृष्टीने एक म्हणूया, प्रकार मुख्य प्रकार आहेत ना 3च आहेत. 3. मात्र एकूण इथं आपण अभ्यासाच्या दृष्टीने 4चा अभ्यास करतो. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग. मग कर्तरी प्रयोग कोणाला म्हणायचं? कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोगाची 2 प्रकार असतात आणि कर्तरी प्रयोगातील महत्वाचा मुद्दा काय? कर्ता धातुरूपेश. कर्ता धातुरूपेश म्हणजे कर्त्याचे लिंग, वचन आणि विभक्ती याच्यानुसार क्रियापद बदलतं. हे 2च शब्द लक्षात घ्या. सकर्मक कर्तरी प्रकार किती वाजतात याच्यातले उपप्रकार आणि तोंडी आठवायचे. बघा मी तुम्हाला माइंड सेट करून देतोय पूर्ण. सकर्मक कर्तरी आणि दुसरा प्रकार याच्यातला अकर्मक कर्तरी. त्याच्यानंतर आपण हा पहिला प्रकार बघितला कर्तरी प्रयोग. दुसरा प्रकार बघतोय तो म्हणजे कर्मणी प्रयोग. एक मिनिट जरा, याला मी बाउंड्री दिली. कर्मणी प्रयोग हा दुसरा प्रकार असेल. कर्मणी प्रयोगामध्ये आपण एक बघितलं, कर्म धातु रूपेश असते. कर्म धातु रूपेश म्हणजेच कर्मानुसार क्रियापद बदलत असेल तर त्याला आपण कर्मणी प्रयोग म्हणतो. याच्यातील पहिला प्रकार काय बघितला होता आपण? प्रधान कर्तुक कर्मणी म्हणजे सर्व नियम कर्मणीचे मात्र कर्त्यावर जोर दिलेला असतो. प्रधान कर्तुक कर्मणी. दुसरा प्रकार काय बघितला होता? आठवा बरं. दुसरा प्रकार काय होता? शक्य कर्मणी. तिसरा प्रकार बघितलेला होता तो म्हणजेच काय? शक्य कर्मणी नंतर आठवत नाही का? पुराण, प्राचीन किंवा पुरुष कर्मणी हे एकच नाव आहेत त्याच्यात. त्याच्यानंतर आपण काय बघितलं? 4 नंबरला कोणता प्रकार बघितला होता? समापन कर्मणी. अगदी बरोबर, समापन कर्मणी.
आणि 5 नंबरला असेल तो म्हणजेच कोणता होता, नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी किंवा नवीन कर्मणी. त्याच्यानंतर आपण बघितलं मित्रा, कर्मणी प्रयोग बघितलं. नंतर असेल 3 नंबरचा प्रकार कोणता बघितला प्रयोगातील? 3 नंबर आत्ता बघितलं ना, कालच्या लेक्चरला तर झालं ते, भावे. भावे प्रयोग. भावे प्रयोगातील प्रकार कोण, म्हणजे भावे प्रयोगामध्ये क्रियापद कशी असते बरं? क्रियापद कर्ता आणि कर्म दोन्हीनुसार न बदलता क्रियापद स्वतंत्र असते. ह्या शब्दाला ज्याने जिरवलं त्याला भावे प्रयोग आलं. क्रियापद स्वतंत्र म्हणजे कर्ता आणि कर्म दोन्हीनुसार बदलत नाही. त्याच्यानंतर याच्यातील प्रकार बघितले तर सकर्मक भावे. एक मिनिट जरा, याच्यात थोडासा अभ्यास आपण वेगळ्या पद्धतीने बघितलेला होता. याच्यात थोडे उपप्रकार आहेत ना, 3 बसतात खरं म्हटलं म्हणजे. काय असेल तो, क्रियापदाचा भाव हाच कर्ता असतो, असा एक टाईप असतो. क्रियापदाचा भाव हाच कर्ता असतो, म्हणजे भाव कर्तुक, भाव कर्तुक भावे. एक मिनिट जरा, भाव कर्तुकच नाव आहे त्याला, काहीतरी काय नाव दिलं होतं मी, भाव कर्तरी. बरोबर, भाव कर्तरी. भाव कर्तुक नाही ते, एक मिनिट, भाव कर्तरी म्हणजे क्रियापदाचा भाव हाच त्याच्यातला कर्ता असतो. त्याच्यानंतर सकर्मक भावे आणि तिसरा होता अकर्मक भावे. हे झाले भावे प्रयोगाचे अभ्यास. त्याच्यानंतर आपण अजून एक प्रयोग बघितला आजच्या लेक्चरला, तो म्हणजेच संकर किंवा मिश्र प्रयोग. संकर किंवा मिश्र प्रयोग याच्यात काय असेल, एका वाक्यात 2 किंवा अधिक प्रयोग, एकत्र येतात संकर प्रयोगामध्ये. याच्यातील पहिला प्रकार कोणता बघितला? व्हिडिओ कट होत आहे तर लोकल नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, ओके, किंवा मग माझ्याकडे एखाद्या वेळेला नेटवर्क प्रॉब्लेम येतो, त्याला काही इलाज नाहीये. संकर किंवा मिश्र प्रयोगामध्ये 2 किंवा अधिक प्रयोग एकत्र येतात. याच्यातील पहिला बघितला आपण कर्तु कर्म संकर. दुसरा बघितलेला होता कर्म भाव संकर. आणि तिसरा बघितलेला आहे कर्तु भाव संकर. कर्तुभाव संकर, येते लक्षात? हा, हे तुम्हाला पीडीएफ मध्ये एक सोबत येईल, मी जी पीडीएफ सेंड करेल ना त्याच्यात हे सलग येईल, काहीच कटणार नाहीये. ओके, आता मित्रांनो काय करायचं, अभ्यास कसा करायचा, मी जी पीडीएफ सेंड करेल ना, शक्य झालं तर त्याचे झेरॉक्स करा किंवा कोऱ्या कागदावर त्याची नोट्स काढा स्वतःच्या हस्ताक्षराने. आणि प्रयोगाचे माझे लेक्चर्स ऐकलं तुम्ही, त्याच्यानंतर एकदा वहीला किंवा मग पुस्तकाला रेफरन्स बुक मध्ये प्रयोग समजून घ्या. त्याच्यानंतर हे जे मी डायग्राम काढून दिलेला आहे तुम्हाला एक, ह्या डायग्रामचे पेपर घ्या सोबत आणि तोंडी आठवा माझ्या लेक्चरही, आणि प्रत्येक मुद्दा तुमच्या प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर आहे का, कमीत कमी शब्दात मी प्रयोग केलेले त्या ठिकाणी, कमीत कमी शब्दात. एक पेज मध्ये पूर्ण प्रयोगांचा सारांश दिलेला आहे. आणि आपण सर्व जे कंटेंट होतं, ज्या संकल्पना होत्या त्या डिटेल्स लेक्चरला बघितल्या. हा, मुख्य प्रकार फक्त 3च म्हटलेले आहेत रामाग्रे, म्हणजे जेव्हा ते पुस्तकात देतात ना मुख्य प्रकार 3च, मात्र चौथा पण टाकून देतात तिथं संकर प्रयोग. प्रश्न जर का असा मुख्य प्रकार किती प्रयोगातले, 3च म्हणायचे, म्हणून मी तिथं 3च म्हटले ना, कर्तरी कर्मणी आणि भावे. संकर प्रयोग फक्त ते मिक्स केलेलं आहे, बाकी काही नाही त्याच्यात. पण प्रश्न येतात म्हणून आपल्याला त्याला डिटेल विचार करावा लागला त्याच्या.
ओके, इथपर्यंत लेक्चर माझे समजलं का? समजलं का? ओके, आणि शेवटी जो डायग्राम काढला ना, तो डायग्राम प्रत्येक याच्यातला काढा, प्रत्येक म्हणजे समजा प्रत्येक प्रकरणावर असा डायग्राम पाहिजे. शक्य नाही तुमच्या मराठी व्याकरण विखरेल किंवा कुंकवत राहील. बाहेर कोणी जाऊ नका, लेक्चर काहीच संपलेलं नाही.